कुरुंदवाड येथील श्री गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था नंबर 1 ठरली आहे. 31 अखेर कर्ज वसुली 100% पूर्ण झाली आहे. संस्थेला 12,60,000 इतका निव्वळ नफा झालाय. व्यवसाय, ठेव संकलन आणि कर्ज वाटप व कर्ज वसुली या सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी केल्यानं चालू आर्थिक वर्षात केलेली प्रगती तसेच ठेवीदार, ग्राहक आणि सभासदांचा विश्वास, कामगारांची सचोटी, काटकसर, संचालकांचा पारदर्शक कारभार, त्यामुळे अवघ्या 8 वर्षात 13 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करून कायम 0% NPA राखणारी संस्था म्हणजे श्री गुरुदत्त पतसंस्था. प्रत्येक वर्षी ठेव संकलन मध्ये वाढ होऊन संस्थेची प्रगती व यशस्वी वाटचाल होते, अशी माहिती संस्थेचे संचालक रविकिरण गायकवाड यांनी दिली. गुरुदत्त नागरिक पतसंस्थेचे ह्या वर्षीचे आर्थिक वर्ष 2025-26 नुकतेच पार पडले. सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की या चालू वर्षात आर्थिक वर्षात संस्थेची सभासद संख्या ही 960 इतकी झाली असून सभासद शेअर्सची रक्कम जी आहे ती 58,60,75,000 इतकी झाली आहे. संस्थेचे स्वनिधीचे एकूण भांडवल आहे ते 1,01,00,000 असून संस्थेकडे आज तागायत गेल्या 7 वर्षात स्थापनेपासून 13,27,00,000 रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. या चालू वर्षात संस्थेला 45,60,000 इतका मोठ्या प्रमाणात नफा झाला असून 5,39,00,000 रुपयांची गुंतवणूक आम्ही विविध संस्थेत केली आहे. तसेच सभासदांना 9,91,00,000 रुपयांचं कर्ज वाटप केलं असून या चालू आर्थिक वर्षात 66,93,00,000 इतका एकूण व्यवसाय या संस्थेनं पार पाडला आहे. संस्थेचे एकूण खेळते भांडवल 15,71,00,000 रुपये असून चालू वर्षात आम्हाला निव्वळ नफा 12,60,000 इतका झाला असून मला सांगायला अभिमान वाटतो की संस्थेमार्फत ऊस तोडणी मशीन असू दे, वाहन खरेदी असू दे, घर बांधकाम, प्लॉट खरेदी तसेच सभासदांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी वेळोवेळी वित्त पुरवठा आम्ही या संस्थेमार्फत केला असून संस्थेची कर्ज वसुली 100% झाली आहे आणि त्यातूनच संस्था स्थापनेपासून 0% NPA असणारी आमची कुरुंदवाडातली ही एकमेव संस्था असून संस्थेवर ज्या सभासदांनी आम्हाला विश्वास दाखवला त्या सभासदांच्या विश्वासावरच आम्ही आमच्या संस्थेची प्रगती इथपर्यंत करू शकलो. यापुढेही संस्थेचे सभासदांनी आणि ठेवीदारांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तर ह्यापुढे नक्कीच आमची चांगली प्रगती संस्थेमार्फत होईल. संस्थेच्या वतीनं सर्वांचं मी आभार मानतो आणि हा निव्वळ नफा आपल्यासमोर सादर करतो. सभासद संख्या 960, सभासद शेअर्स 58,75,000, स्वनिधी 1,01,00,000, ठेवी 13,27,00,000, कर्जे 9,91,00,000, गुंतवणूक 5,39,40,00,000, खेळतं भाग भांडवल 15,71,00,000, व्यवसाय 66,93,00,000, एकूण नफा 12,60,000, ऑडिट वर्ग अकायम, कर्ज वसुली 100%, NPA 0%. शिरोळ तालुका कार्यक्षेत्र असलेली श्री गुरुदत्त पतसंस्था ही सभासदांची हित जोपासणारी आपली पतसंस्था आहे. पतसंस्थेच्या सर्व कर्जदारांनी मुदतीत कर्ज फेडल्यानं पतसंस्थेची 100% कर्ज वसुली झाली आहे. पतसंस्थेची सांपत्तिक स्थिती भक्कम आहे. सभासदांनी ग्राहकांचा विश्वासाच्या जोरावर संस्थेनं अल्पावधीतच गरुड भरारी घेतली आहे, असं संचालक किरण दळवी आणि आनंद पवार यांनी सांगितलं. यावेळी चेअरमन विलास पाटील, व्हाईस चेअरमन जितेंद्र साळुंखे, संचालक गजानन पाटील, सचिन मोहिते, तेजस कुळेकर, जितेंद्र चव्हाण, सुनील पाटील, यासिन पैलवान, सुप्रिया पवार, रंजना गायकवाड, मॅनेजर मिलिंद सूर्यवंशी, सचिन गोंधळी, राकेश चव्हाण, पृथ्वीराज पाटील, आरती कुंभार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ. गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था आर्थिक वर्ष 2025-26 यावर्षी 100% कर्ज वसुली झालेली आहे. सर्व सभासद, हितचिंतक, कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. तुमच्या सगळ्यांचा विश्वासात पात्र राहून इथून पुढेही संस्था अशी भरारी घेईल अशी मी आपणास ग्वाही देतो. गुरुदत्त नागरी पतसंस्थेची आज 100% वसुली या ठिकाणी झालेली आहे. त्यासाठी कर्जदार यांनी आम्हाला बहुमत सहकार्य केलं. तसेच ठेवीदारांनी ठेवी ठेवून आमचा जो विश्वास ठेवला त्याबद्दल आम्ही त्या सगळ्यांचे आभारी आहे आणि असं सहकार्य पुढे राहील. संस्था ही मोठी होणार. आम्ही अजून संस्था मोठी करण्याचा आमचा मानस आहे. तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभो.